अशी आपली एक मिनी बँकच बनवायला होती. काय बनवतोय आपण? एसबीआय ची एक ब्रांच किंवा बँक. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये काय असणार आहे की हे आहे ए 1% ब्रांच. बरोबर आहे. 1% किंवा 2% ब्रांच. ओके. एक किंवा दोन माणसं इथं असतील. बरोबर आहे. तर त्याला आपण म्हणतो केओ आणि त्याला आपण देणार सब केओ देणार. बरोबर आहे. म्हणजे एक माणूस जरी नसेल तर दुसरा माणूस काम करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे ही ब्रांच एका माणसावर आणि तुम्हाला वाटत असेल तर दोन माणसावर सुद्धा तुम्ही डिपेंड राहू शकता. पण ही आपण पाहतो की ब्रांच मध्ये गेल्यावर काय काय असतं. एसबीआयच्या ब्रांच मध्ये गेल्यावर आपण काउंटरला गेलो पैसे भरायला. तिथं काउंटरला काउंटिंग मशीन असते, त्याच्यानंतर कम्प्युटर असतं, त्याच्यानंतर थंब सेन्सर असते. बरोबर आहे. काही बँकांमध्ये आता स्वाईप मशीन आलेली आहे. बरोबर आहे. तर ह्या जे ट्रान्झॅक्शन आहे आपलं, बरोबर आहे, वितरण ह्याच्यासाठी आपल्याला बँकेमध्ये तर आपल्याला काय लागणार आहे इथं सुद्धा आपल्याला पहिले लागणार आहे एक टेबल साधा आणि चेअर, एक खुर्ची. नंबर 2 आपल्याला लागेल एक कम्प्युटर. नंबर 3 आपल्याला लागेल एक प्रिंटर, कलर प्रिंटर असावं शक्यतो. नंबर 4 आपल्याला लागणार आहे एक इंटरनेट कनेक्शन. बरोबर आहे. इंटरनेट कनेक्शन लागेल आपल्याला इथं. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत ब्रांच आपल्याला जर चालू करायची तर. ह्या कमीत कमी गोष्टी आहेत. टेबल, खुर्ची, कम्प्युटर, प्रिंटर आणि इंटरकनेक्शन. बरोबर आहे. काही ठिकाणी आता सीएसपी केंद्र जे आहेत ते खूपच त्यांनी चांगले डेव्हलप केलेले आहेत. आम्ही पाहतो तर त्याच्यामध्ये त्यांनी इंटेरियर केले आहे, फर्निचर केलं आहे, सिलिंग केलेली आहे. त्याच्यासोबतच ब्रांच मध्ये त्यांच्या सीएसपी मध्ये एसी बसवलेली आहे. तर हे सगळं काय की आपण जेवढ्या सेवा लोकांना देणार तेवढं आपलं कमाई वाढणार. बरोबर आहे. तर इथं कॉम्पिटिशन सुद्धा आहे. आपल्या आजूबाजूचा सीएसपी सुद्धा आहे. तो लोकांशी कसं वागतो, बोलतो, आपले लोकांसोबतचे चांगले संबंध, आपली समाजातली प्रतिष्ठा, या बऱ्याच गोष्टी आहेत. हा पण एक व्यवसायच आहे आणि या व्यवसायामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींचं आपल्याला भान ठेवावं लागणार आहे. तर जितकं चांगलं आपण आपलं सेंटर बनवलं तितकं चांगलं लोक आपल्याकडे येतील. बरोबर आहे. तेवढा चांगला संबंध होईल आपला. तर हे जे आहे लागणार तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रासाठी लागणार साहित्य. तर आता आपण पाहू की ग्राहक सेवा केंद्र कोणत्या सेवा देतात. ते ग्राहक सेवा केंद्र कोणत्या सेवा देऊ शकतात. तर आपण जसं पहिले पाहिलं की एखादं एफआयचा जो प्रोजेक्ट आहे किंवा फायनान्शियल इन्क्लुजन 2010 मध्ये आला तर ग्राहकांना सेवा भेटावी यासाठी केलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की ज्या सेवा आपल्याला एखादा बँकेमध्ये भेटतात त्या सगळ्या सेवा ग्राहक सेवा केंद्रवाला आपल्याला देऊ शकतो. बरोबर आहे. पण इथं काय की त्याची छोटी ब्रांच असल्या कारणानं त्याला रेस्ट्रिक्शन दिलेलं आहे, त्याला एका ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे. ती अट कोणती की 20,000 रुपये 20,000 रुपये प्रतिदिन प्रति व्यक्ती हा व्यवहार होईल. बरोबर आहे. जिथं आपण पाहतो की आपण बँकेमध्ये गेल्यावर दोन काउंटर असतात आपल्याकडे. एक असते 20,000चं काउंटर. बरोबर आहे. आणि दुसरं असते 20,000च्या वरचं काउंटर. बरोबर आहे. जिथं ज्या लोकांना 20,000च्या कमी पैसे भरायचे ते लोक या काउंटरला जातील आणि ज्या लोकांना 20,000च्या वर पैसे भरायचे ते लोक या काउंटरला जातील. बरोबर आहे. तसंच आपण समजूया की एका बँकेमध्ये जे काउंटर आहे ते 20,000च्या खालचं काउंटर म्हणजे झालं तुमचं सीएसपी किंवा ग्राहक सेवा केंद्र. लक्षात. तर इथं 20,000 रुपयापर्यंत तुम्हाला काय करता येते की तुम्ही ते पैसे काढू शकतात तुमच्या अकाउंट मधले पैसे. बरोबर आहे. म्हणजे हा जो ग्राहक सेवा केंद्र प्रतिनिधी आहे तो आलेल्या ग्राहकाला 20,000 रुपयापर्यंतची रक्कम जो आहे तो काढून देऊ शकतो. म्हणजे एक्झॅक्टली काय होणार काय तर हे आहे बँक अकाउंट एसबीआय कस्टमरचं, एसबीआय चा जो ग्राहक आहे त्याचं. बरोबर आहे. आणि हे आहे एक अकाउंट सीएसपी म्हणजेच ग्राहक सेवा केंद्र धारकाचं. बरोबर आहे. तर हे अकाउंट जे असते त्याला बऱ्याच ब्रांचचे बरेच नाव देतात. काही लोक ह्याला म्हणतात सेटलमेंट अकाउंट, काही म्हणतात त्याला ओडी अकाउंट. बरोबर. सेटलमेंट अकाउंट आणि ओडी अकाउंट म्हणतात. तर या अकाउंट मध्ये जे आहेत हे सगळे व्यवहार होणार
आणि जी तुम्हाला जे सीएसपी ग्राहक सेवा केंद्राला जी कमिशन मिळणार आहे त्याचं वेगळं अकाउंट असेल ते त्याचं असेल सेव्हिंग अकाउंट. ओके, इथं काय येणार तुम्हाला कमिशन येणार. आलं लक्षात? या अकाउंट मध्ये कमिशन येणार, तुमची कमाई येणार, या अकाउंट मधून तुम्ही लोकांचे व्यवहार करणार. बरोबर आहे. तर 20,000 रुपये काढायचे एसबीआय ग्राहकाला, तर याच्या अकाउंट मधून 20,000 रुपये कमी होतील. हा, याच्या अकाउंट मधून ग्राहकाच्या ते जातील सीएसपी ग्राहकाच्या सेटलमेंट अकाउंट मध्ये किंवा ओडी अकाउंट मध्ये, म्हणजे तिथं काय होतील प्लस 20,000 होतील. बरोबर आहे. ह्याच्या अकाउंट मध्ये कमी झाले, ह्याच्या अकाउंट मध्ये गेले. मग आता ह्याला पैसे काढायचे म्हणल्यावर सीएसपी ग्राहकाकडे 20,000 रुपये नगदी असायला पाहिजे, हार्ड कॅश, जो ती हार्ड कॅश एसबीआय ग्राहकाला देईल आणि त्याच कामासाठी त्याला त्याच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये कमिशन येईल. आलं लक्षात? तर मग सेम प्रोसिजर अशीच आहे की एखाद्याला पैसे टाकायचे त्याच्या अकाउंट मध्ये, त्याच्याकडे हार्ड कॅश आहे, तो 20,000 रुपये घेऊन येईल. तो 20,000 रुपये कोणाला देईल? ग्राहक सेवा केंद्राला देईल. आणि मग ग्राहक सेवा केंद्रवाला जी आता अशी चालू लागले ते आता याच्या अकाउंट मधून होतील मायनस, याच्या अकाउंट मध्ये होतील प्लस. ग्राहक सेवा केंद्र वाल्याच्या अकाउंट मधून 20,000 रुपये मायनस होतील आणि ते कुठे जातील? एसबीआय ग्राहकाला जातील. बरोबर आहे. त्याचं सुद्धा ग्राहक सेवा केंद्रवाल्याला काय मिळेल? कमिशन. मग या ठिकाणी काय आली? 20,000 रुपये हार्ड कॅश कोणाकडे आली? ग्राहक सेवा केंद्राकडे आली. मग ग्राहक सेवा केंद्राला ती 20,000 रुपये हार्ड कॅश घ्यायचं कमिशन मिळतं. बरोबर आहे. मग असे देवाणघेवाण होत राहील, म्हणजे त्याच्याकडे हार्ड कॅश जेवढी असेल तेवढी तो देणार आणि हार्ड कॅश घेऊ पण शकणार. हे ट्रान्झॅक्शन, जसं की एखादी आता नवीन एटीएम मशीन आली आहे, त्याला आपण म्हणतो की एक नवीन एटीएम मशीन ज्याच्यामध्ये आपण पैसे टाकू शकतो आणि पैसे काढू शकतो, अशी मशीन. तर हे ग्राहक सेवा केंद्र त्याचं हे ते असं काम करेल. त्याच्यासोबत हा ग्राहक सेवा केंद्रवाला अजून एक काम करू शकतो, तो म्हणजे ट्रान्सफर. बरोबर आहे. म्हणजे एका अकाउंट मधून या ग्राहक सेवा एसबीआय ग्राहक सेवा केंद्राला दुसऱ्या कोणत्याही बँकेमध्ये आपले पैसे वळवायचे, तर तो सीएसपी ग्राहक सेवा केंद्राकडे जाऊन आपले पैसे दुसऱ्या अकाउंट मध्ये वळवू शकतो 20,000 रुपयापर्यंत. याला म्हणतो आपण ट्रान्सफर. काही बँकांमध्ये ते 1 लाखांपर्यंत रक्कम आहे, काही बँकांमध्ये ती 20,000 पर्यंत कमी केलेली आहे. आलं लक्षात? मग ह्या गोष्टी आहेत, हे 3 महत्वाचे काम आहे. एक तर पैसे काढणे, पैसे भरणे आणि ट्रान्सफर करणे. बरोबर. तर ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा येतो की बाबा हे रोज इतके पैसे होतील, लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन होईल, 2 लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन होईल, 5 लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन होईल. तर एवढे ट्रान्झॅक्शन साठी आम्ही पैसे आणायचे कुठून 5 लाख? आम्ही जो ग्राहक सेवा केंद्र उघडतोय तो बेरोजगारी दूर करण्यासाठी, धंदा वाढवण्यासाठी करतोय. बरोबर, मान्य. पण तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे तो पैशाला पैसा लागून यायला, कोणतरी पैसे काढतंय, कोणतरी भरतंय, कोणतरी काढतंय भरतंय, असं रोजचं. म्हणजे कमीत कमी तुम्ही 20 ते 25-30,000 रुपयापर्यंत जरी भांडवल ठेवलं बँकेमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये, तरी तुमचे हे पैसे रोजच्या रोज फिरत राहतील. बरोबर. तर मग आता एक दिवस काय झालंय की तुमच्याकडून सगळ्यांनी पैसे काढूनच घेतले. तुमच्याकडे काय आलं? 30,000 रुपये तुम्हाला हार्ड कॅश आली. आता तुमच्या बँकेत अकाउंटमध्ये पैसेच नाहीत. बरोबर आहे. तर त्यावेळेस तुम्हाला जावं लागेल बँकेमध्ये, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकावे लागतील, सेटलमेंट जिथून तुम्ही व्यवहार करणार. बरोबर आहे. मग तेच प्रश्न आला की परत आम्ही तेच करणार का जे सगळे लोक करत होते? आम्ही लाईनीत उभं राहणार, पैसे भरणार? नाही, असं होणार नाही. तुम्ही आता बँकेचे ग्राहक नाहीये, तर तुम्ही बँकेचे पार्टनर झालात, भागीदार झालात आणि तिथं तुम्हाला लाईन मध्ये उभं टाकून पैसे भरायचे नाही. तुमचं जे आहे एक वेगळं स्पेशल काउंटर असेल, त्या स्पेशल काउंटरवर जाऊन तुम्हाला लाईन नसेल, काही नसेल आणि तुम्ही लगेच पैसे तिथं भरून तुमचं तात्काळ काम होऊन जाईल. तुमचा टायमिंगही वेगळा असेल त्या गोष्टीसाठी. आलं लक्षात? त्याच्यामुळे पैसे भरण्याची, पैसे काढण्याची जी लाईन मध्ये उभं टाकायची तुमचं हे होतं, त्याची काही गरज राहणार नाही. तर हे झालं आपण सगळ्यात महत्वाचं की पैसे टाकणे, पैसे काढणे, ट्रान्सफर करणे, ही ह्या 3 सेवा ज्या आहे ग्राहक सेवा केंद्र देऊ शकतं. त्याच्या पलीकडे ग्राहक सेवा केंद्र काय करू शकतं? तर ग्राहक सेवा केंद्र जे आहे अकाउंट ओपनिंग करू शकतं. ओके. तर हे जे होतं पैसे टाकणे, काढणे आणि वळवणे, ट्रान्सफर करणे, हा प्रकार जो आहे तो कोणत्याही बँकेसाठी होता. म्हणजे तुम्ही एसबीआयचं ग्राहक सेवा केंद्र घेतलं तर तुम्ही बँक ऑफ बडोदाचे पैसे काढू शकतात, टाकू शकतात किंवा वळवू शकतात. कोणते आयसीआयसीआय प्रायव्हेट असू द्या, कोणते बँकेचे ते करू शकतात. तर अकाउंट ओपनिंग करताना फक्त त्याच बँकेची करता येईल ज्याचं तुम्ही ग्राहक सेवा केंद्र घेतलं. म्हणजे एसबीआयचं ग्राहक सेवा केंद्र घेतलं तर एसबीआयचेच अकाउंट ओपनिंग तुम्ही करू शकता. बरोबर. त्याच्यासोबत तुम्ही काय करू शकता? तुम्ही एफडी, फिक्स डिपॉझिट घेऊ शकतात लोकांकडून. नंबर 3, तुम्ही करंट अकाउंट ओपन करू शकतात लोकांचे. बरोबर. ह्या अकाउंट ओपनिंग मध्ये नॉर्मल किंवा जनधन अकाउंट सुद्धा तुम्ही ओपन करू शकतात. बरोबर. त्याच्यानंतर नंबर 4, सोशल सिक्युरिटी.
सोशल सिक्युरिटी म्हणजे जे काही प्रधानमंत्री विमा योजना आहे, बरोबर, जीवन ज्योती योजना आहेत, अटल पेन्शन योजना आहे, या योजना सुद्धा तुम्ही तुमच्या ग्राहक सेवा केंद्रावर चालू शकतात. लोकांना त्यांचा फायदा होतो. काही 12 रुपयाची योजना आहे, काही 330 ची योजना आहे, आणि अटल पेन्शन योजनेमध्ये आपण पाहतो की 1000 ते 5000 रुपये 60 वर्षानंतर आपल्याला पेन्शन मिळते, आणि नंतर 8.5 लाख रुपये वारसाला मिळतात. तर हे सोशल सिक्युरिटी सुद्धा खूप महत्वाची आहे, जी लोक करत नाहीत किंवा टाळाटाळ करतात. हे सुद्धा काम ग्राहक सेवा केंद्राला मिळतं, आणि या प्रत्येक कामासाठी जे आहे त्याला कमिशन मिळतं, बरोबर आहे. ह्या प्रत्येक कामासाठी त्याला कमिशन मिळतं. त्याचबरोबर हा जे अकाउंट ओपन केलेलं आहे, जे आता केलं किंवा नंतर केलं, कधी केलं असू द्या, तर त्या प्रत्येक त्या अकाउंटला आधार लिंक करणं, आधार लिंकिंग, त्याच्यानंतर मोबाईल फोन सीडिंग, मोबाईल नंबर सीडिंग, मोबाईल नंबर जोडणे, आधार नंबर जोडणे, त्याचबरोबर आहे पॅन जोडणे, ही सगळे काम जे आहे ग्राहक सेवा केंद्र करू शकतो. तर हे झाले ग्राहक सेवा केंद्राचे काही काम, महत्वाचे काम जे ग्राहक सेवा केंद्राकडून होतात, आणि त्याचं कमिशन जे आहे ते ग्राहक सेवा केंद्र चालवणाऱ्या माणसाला मिळतं. तर आम्ही NICT या सेवांसोबतच ग्राहक सेवा केंद्राला अजून जास्त पैसे कमवायची एक संधी देतो, जी फक्त आम्हीच देऊ शकतो, बाकी कोणीही देऊ शकत नाही. ती